रेश्मा क्रिएशनमध्ये आज आपण चिंचगुळाचं वरण करत आहोत। तर त्याच्यासाठी 2-4 लसणाच्या पाकळ्या, हे आमसूल धुवून घेतलेला आहे, आमसूल धुतलेला आहे आणि थोडासा गूळ घ्यायचा, गूळ एकच खडा घ्यायचा छोटासा, आणि वरण, इथं वरण शिजवलेलं आहे, कोणताही घ्या, तुरीच्या डाळीचं घ्या, मुगाच्या डाळीचं घ्या, त्याच्यात हळद टाकून मी शिजवलेलं आहे। आणि थोडासा गुळाचा खडा घेऊया, थोडासाच घ्यायचा, जसा आपल्याला आवडेल तसा गुळ टाका। मी पातेलं तापत ठेवलेलं आहे आणि आता चिंच गुळाचं वरण मी करीत आहे। तर त्याच्यासाठी तेल टाकते, 2 पळ्या, तेल 2 पळ्या टाकायचं, तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं टाका। त्याच्यात जिरं टाकायचं, मोहरी नाही टाकली तरी चालेल। डबा धुतलेला आहे, आज घासलेला आहे, काढलेला आहे, हे जिरं टाकलं, जिरं तडतडू लागलं, जिरे तडतडू लागली की मग हिंग पण टाकायचा। जिरे तडतडू लागली की पण लसूण टाकूया, हिंग टाक, हळद तर शिजतानाच टाकतो आपण ना, त्यामुळे भातासोबत चिंचगुळाचं वरण छान लागतं। आमच्या ब्राह्मणी पद्धतीत हेच करतात, जास्त करून चिंचगुळाचं वरण। हळद टाकलेली आहे मी वरणात, त्याच्यामुळे त्याच्यावर नाही टाकायचं आपण। चांगले लसूण लाल होऊ द्यायचा, जळू नाही द्यायचा, फक्त कोथिंबीर, कढीपत्ता हे पोरं खायचं। मस्त वास आलेला आहे असं घमाट। त्याच्यामध्ये पाणी चालू करूया, थोडंसं पाणी घालायचं त्याचं, आणि मीठ टाकूया थोडंसं अंदाजेच। मग त्याच्यात तिखट टाकायचं, मसाला टाकायचा, कांदा लसूण मसाला किंवा तुमचा गरम मसाला कोणताही टाकू शकता। मी टाकलेले आहे लाल तिखट, आणि मग आमसूल टाकायची, हे आमसूल खळा उकळू द्यायचे अगदी। आमसूल टाकलेली खळा उकळू द्यायचं वरण, आणि बारीकसा गुळाचा खडा टाकायचा, बारीकसा खडा टाकायचा, मला डायबिटीस आहे, मला खायचं तर मी थोडंसंच टाकते गूळ। गूळ टाकलेला आहे, आता हे वरण खळा उकळू द्यायचं।
घालून त्याच्यावर ते उकळल्यावर जर्मनच्या भांड्यात न ठेवता स्टीलच्या भांड्यात ओतून घ्यायचं. कळतंय पहा. अशी उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि बराच वेळ उकळू द्यायचं. म्हणजे इतकं सुंदर वरण लागतं. तुम्हाला लागलं तर वर कोथिंबीर टाका, कढीपत्ता टाका, खोबऱ्याचा कीस जरी टाकला तरी चालतो. मस्त होतं अशी आमटी वरणाची. मस्त अशी उकळी आली की मग बारीक गॅस करायचा. म्हणजे त्याच्यात आमसुलाचा अर्क उतरतो आणि गुळाचाही स्वाद येतो चांगला मस्त. खळाखळा उकळू द्यायचं, पण त्याच्यातच नाही ठेवायचं ते वरण. खूप वेळ जर ठेवायचं असेल तर स्टीलच्या पातेल्यात ओतून ठेवा. माझा व्हिडिओ आवडलाच लाईक